मित्रांनो, बेसनच्या वड्यांची रस्साभाजी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. बघा किती सुंदरपणे आपली रेसिपी ही तयार झालेली आहे. बेसनच्या वड्यांची रस्साभाजी, तर याला कोणी डबूक वड्या म्हणतं, आम्ही आमच्या ह्याच्या भाषेमध्ये ह्याला डबूक वड्या म्हणतो. तर हा रस्सा किती सुंदर आणि टेस्टी झालेला आहे, तुम्ही बघू शकतात. कट आलेला आहे, त्याचबरोबर बेसनची वडी प्रॉपरली शिजलेली आहे. आणि ही आपण रेसिपी कशी बनवलेली आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण घेतलेला आहे कांदा, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. धने पावडर घेतलेली 1 चमचा, हळद पावडर 1 चमचा घेतलेली आहे. त्याचबरोबर मीठ चवीनुसार घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इकडे घेतलेलं आहे रेड चिली पावडर घेतलेली आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि सुहानाचा मसाला. त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे 2 वाटी बेसन, जिरे, हळद घेतलेली आहे अर्धा चमचा. त्याच्यानंतर आपण हिंग घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण इकडे घेतलेलं आहे मोहरी 1 चम्मच. त्याच्यानंतर मीठ आपण चवीनुसार घेतलेलं आहे. तर हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहे मी पुन्हा एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, तर तुम्ही ते चेकआउट करू शकता. सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, 2 चमचे तेल घेतलेलं आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण मोहरी ॲड केलेली आहे. तेल चांगलं खळखळून तापू द्यायचं. आणि त्याचबरोबर आपण इकडे ॲड करणार आहोत जिरे. तर जिरे आणि मोहरीचा चांगला असा तडका लागला पाहिजे, त्यांना चांगला आपण फ्राय करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि कोणाकोणालाही डबूक वड्यांची भाजी आवडते किंवा रस्सा भाजी आवडते, अदरवाईज कोणाकोणाला ही बोलतात ना की बेसनच्या वड्यांची रस्सा भाजी आवडते, त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. आय बिलीव्ह ही गुजरातमध्ये पण ती खाल्ली जाते आवडीने. तर त्या डिशला काय नाव आहे मला ते माहिती नाही आहे, परंतु सेमच काहीतरी असतं बनवण्याची पद्धत. तर इकडे आपण हीच पद्धत तुम्हाला शिकवणार आहोत. तर सर्वप्रथम आपण हे जिरे आणि मोहरी टाकल्यानंतर आपण हळद टाकलेली आहे. आणि भरपूर रेसिपी सोपी आहे, जास्त काही स्ट्रेसचं काम नाही आहे. तर येस, ज्यांना कोणाला बनवायचे आहे त्यांनी हा व्हिडिओ बघून बनवू शकता. तर इकडे मीठ आपण चवीनुसार घेतलेलं आहे मित्रांनो. तर आपण सर्वप्रथम काय प्रोसेसला सुरुवात केली आहे की आपल्याला वड्या बनवायच्या आहेत. ज्या बेसनच्या वड्या आहेत त्या आपल्याला बनवायच्या आहेत. तर आपण जे बेसन घेतलेलं ते पाण्यामध्ये मिक्स केलं आणि आता हे आपण इकडे जे बेसनचं बॅटर तयार केलेलं ते आपण कढईमध्ये गरम करून घेणार आहोत. आणि गरम झालं तुम्ही बघू शकता, हे असं दिसतं जसं पिठलं होतं, पिठल्याची जशी कन्सिस्टन्सी होते तसंच असं काहीतरी झालेलं आहे. परंतु आपल्याला हे थोडंसं हार्ड करायचं आहे, जेणेकरून ह्याच्या वड्या वळता येतील, वड्या आपल्याला बनवता येतील आणि ते खाण्यासाठी आपल्याला टेस्टही तेवढाच सुंदर लागेल. तर बघू शकतात मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे बॅटर काय करायचं आहे मित्रांनो, एका भांड्यामध्ये ना आपण इथे काढून घेणार आहोत. तर बघू शकता मस्त असं सुंदर बॅटर तयार झालेलं आहे. डबूक वड्यांची रस्साभाजी, बेसनच्या वड्यांची रस्साभाजी, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही नाव देऊ शकता. तर इकडे आपण एका भांड्यामध्ये स्प्रेड केलेलं आहे बेसन आणि ते आता वाळून द्यायचं चांगलं. म्हणजे जास्त टाईम लागत नाही याला, 5 मिनटामध्ये हे चांगलं म्हणजे वाळून जातं, म्हणजे थंड होतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या अशा वड्या तयार करू शकता चाकूने. तर भरपूर सुंदर पद्धतीने ही रेसिपी होत असते मित्रांनो. भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर एकदम टेस्ट सुंदर लागतो ह्या रेसिपीचा. ही झालेली आहे डबूक वड्या. ह्या झालेल्या आहेत डबूक वड्या. या वड्या आपण कापून घेतलेल्या आहेत. आणि ह्या वड्या असं काही नाही की परफेक्ट आल्याच पाहिजे, तर ह्या अशा परफेक्ट आल्या पाहिजे असं काही नाही आहे, काही रूल नाही, हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे याचा. तर तुम्ही बघू शकता ह्या वड्या आपल्या इथे वळून झालेल्या आहेत. आता ह्या वड्यांचं काम इकडे आपण कंप्लीट केलेलं आहे. हा टास्क आपला संपलेला आहे. वड्या चांगल्यापैकी बनवून तयार झालेल्या आहेत मस्त. आता इकडे आपण काय केलेलं आहे, कढईमध्ये खळखळून 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तर कढईमधलं जे तेल आहे मस्तपैकी गरम होऊ द्यायचं आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपली पुढची प्रोसेस तयार करायला घ्यायची आहे. तर इकडे आपण घेतलेले आहेत कढीपत्ता ॲड करायचा आहे. आणि त्याच्यानंतर इकडे लसूण ॲड केलेला आहे. तर माझी तर भरपूर ही डबूक वड्यांची किंवा बेसनच्या वड्यांची रस्साभाजी माझी तर भरपूर फेवरेट आहे. माझ्या तोंडाला तर भरपूर पाणी सुटलेलं आहे. तर येस, भाताबरोबरही खाता येते. लंच आणि डिनरचा हा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो. सॅटर्डे संडेसाठी एक बेस्ट डिश असू शकते, तुम्ही बोलू शकता. इकडे आपण कांदा आता चांगला आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे, चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. मस्तपैकी अशी ही रेसिपी तयार होणार नाही की तुमच्या तोंडाला बघता क्षणी पाणी सुटलं असेल. तर मित्रांनो, आत्तापर्यंत व्हिडिओ जर बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला सपोर्ट आपल्या ह्या चॅनलला भरपूर महत्त्वाचा आहे. आणि इकडे ॲड केलेले आहे आपण टमाटर.
टमाटरनंतर आपण इकडे ॲड केलेलं आहे मीठ चवीनुसार. मीठ आपल्याला नीट वापरायचं आहे, कारण की आपण जेव्हा हे डबूक वड्या बनवलेल्या आहेत तेव्हाही त्या बॅटरमध्ये मीठ टाकलेलं, आणि त्याच्यानंतर हे जे आपण तयार करत आहोत आता त्याचा रस्सा, त्याच्यामध्ये पण आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. तर कंट्रोल ठेवून हातावरती तो मीठ आपण वापरायचा आहे हिशोबानुसार. आता इथे काय करायचं आहे, आपण धने पावडर 1 चमचा टाकलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला ही लाल मिरची पावडर टाकलेली आहे. मी परत एकदा रिपीट करतो, ही लाल मिरची पावडर जी आपण टाकलेली 1.5 चमचा टाकलेली आहे. ही फक्त कलरसाठी आपण वापरलेली आहे आणि ही काही बाहेरून आणलेली मिरची पावडर नाही, ही आपण घरीच बनवलेली आहे. तर हळद, मिरची पावडर, त्याचबरोबर धने पावडर, मालवणी मसाला, हे सर्व आपण घरीच बनवलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे आपण टाकलेला आहे सुहानाचा मसाला. तर हा आपल्याला मार्केटमध्ये पण भेटू शकतो. हा काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, बट येस, फॉर अ चेंज आपण हा यूज केलेला आहे. आता हा मसाला चांगला फ्राय झाल्यानंतर इकडे आपण पाणी टाकलेलं आहे. सॉरी, बेसिकली आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे मसाला. आईने थोडंसं इथे पाणी ॲड केलेलं आहे मित्रांनो. तर चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला इकडे मसाला. तर बघा किती सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. आता इकडे पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला ह्याला तुम्ही बघू शकता कट किती सुंदर आलेला आहे. चांगलं आता बॉईल करून घ्यायचं आहे आणि बेसिकली डिश रेडी झालेली आहे. फक्त हा रस्सा आपल्याला चांगला बॉईल करून घ्यायचा आहे. 5 मिनटं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण ह्या ज्या वड्या तयार केलेल्या त्या वड्या आपल्याला सोडून द्यायच्या आहेत. फक्त बॉईल होऊ द्यायचा आहे हा रस्सा. 5 मिनटानंतर मी तुम्हाला दाखवतो. बॉईल झाल्यावरती बघा किती सुंदर दृश्य दिसतं आहे आणि टेस्टही तेवढीच सुंदर येणार आहे. सुगंधही तेवढाच सुंदर येत आहे मित्रांनो. तर कोणी पाहत असेल व्हिडिओ तर नक्की सपोर्ट करा मुंबई के राई चॅनलला. भरपूर एफर्ट्स टाकतो आपण व्हिडिओज तयार करण्यासाठी, भरपूर मेहनत घेतो व्हिडिओज बनवण्यासाठी. तर येस, सपोर्ट करा मुंबई के राई चॅनलला. इकडे आपण ह्या वड्या, बेसनच्या ज्या वड्या आहेत, रश्श्यामध्ये, कालवणामध्ये किंवा करीमध्ये टाकू शकतो 5 मिनटानंतर, कारण की उकळी आलेली आहे आपल्या कालवणाला, रश्श्याला, करीला. तर फक्त 2 ते 3 मिनटांनंतर तुम्ही बघू शकता मस्तपैकी तयार झालेलं आहे आपला डबूक वड्यांचं कालवण किंवा बेसनच्या वड्यांची रस्सा भाजी. तर बघू शकता इथे आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे. मस्त अशी झणझणीत, कटयुक्त, त्याचबरोबर सुंदर असा रस्सा तयार झालेला आहे. तर बघू शकतात, जर तुम्हाला हा रस्सा बनवायचा असेल, डबूक वड्यांची ही रेसिपी बनवायची असेल, भरपूर साधी आणि घरातल्या जे इन्ग्रेडियंट्स अवेलेबल असतात त्याच पद्धतीने आपण बनवलेली आहे. आणि येस, प्रत्येकजणाची वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची. आम्ही ह्या पद्धतीने बनवलेलं आहे. जरूर ही पद्धत तुम्ही तुमच्या घरी लागू करून बघा. ही अशा पद्धतीने नक्की बनवा. तुमच्या घरच्याने नवीन बोलतात ना की टेस्ट त्यांना आवडेल आणि नवीन टेस्ट एक्वायर झाला ना की तुम्हाला नक्की शाबासकी भेटेल. तर जरूर या पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा. तर कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. सपोर्ट दाखवा, सबस्क्राईब करा. तर बघा किती सुंदर रेसिपी तयार झालेली आहे. सुगंधही तितकाच सुंदर येत आहे. आणि ही वडी आपण काढून बघितलेली आहे, डबूक वड्यांमधली वडी. तर बघा इथे कट केल्यानंतर वाह, मस्त अशी वडी शिजलेली आहे. तो रस्साही त्याच्यामध्ये एब्झॉर्ब झालेला आहे. तर खायला भाकरीबरोबर, चपातीबरोबर चुरून मुरून एकदम मज्जाच येणार आहे. तर नक्की अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही बनवून बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.